रिक्षावाला ऑलमोस्ट मला टच व्हायला आला यार, एवढा वाव ही गाडी ना मला खूप आवडते. आणि एक गोष्ट म्हणजे असे ना, तिचं इंडिकेटर खूप महाग आहे यार. असा पूर्ण मोठा टनवार. अरे वयानुसार अक्कल तरी वाढते माणसाची. शाबाश बेटा, बहुत बढ़िया मुन्ना. Inaudia. सुप्रभात मित्रांनो, माझं नाव विशाल आणि द रोम न्यूज या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. डेली ऑब्झर्वेशनचा हा नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे पुन्हा एकदा. बघू आज डेली ऑब्झर्वेशनमध्ये आपल्याला काय बघायला भेटतं. आणि आता सकाळचे वाजले 8:45. ऑलरेडी आपल्याला खूप लेट झालं आहे, पण ठीक आहे, ऑन टाईम आपण पोहोचू असं वाटतं आहे मला. आज थोडं मी सकाळ दुसरीकडे गेलो होतो, त्यामुळे मला यायला लेट झालं. आणि तुम्हाला रोड पण आज वेगळा वाटत असेल की मी डेली येतो कुठून आणि आज कुठल्या ह्याने आलं. गर्दी तर आहे थोडीफार. हो राईट आहे. वाव ही गाडी ना मला खूप आवडते. आणि एक गोष्ट म्हणजे अशी ना, तिचं इंडिकेटर खूप महाग आहे यार. 650 रुपये इंडिकेटर आहे त्या गाडीचा. समजून जा मग बाकीच्या गोष्टी किती महाग असतील त्या गाडीच्या. फक्त इंडिकेटर 650 रुपये. आणि KTMचा इंडिकेटर आय थिंक 535च्या आसपास आहे. तर तुम्ही माझ्या गाडीला KTMचं इंडिकेटर इन्स्टॉल केलं, तर मी त्यावेळी 51 इंडिकेटर विचारला, तर मला ऑलमोस्ट 600च्या वरती सांगितलं. हां, गाडी दिसायला छान. अरे धुळा उडवत जाते तो, करतोय काय यार. स्कूटीला तरी नीट ठेवा, त्याच्याला तिला ऑफ रोडिंग म्हणून टाक. अरे हो, श्री स्वामी समर्थ. इकडे तर असं लिहिलं नाही की बाबा मला वाचवा, आणि हा असं का करतो. वाव, जस्ट लुक लाईक वाव. पण खड्डे एवढे वाव आहेत ना, बेकार खड्डे असते. खड्डे बेकार आहेत. आज मला माहीत नाही किती गर्दी भेटेल, कारण आपला जो फर्स्ट व्हिडिओ होता तो ऑलमोस्ट याच टाईमला आपण शूट केला होता. तेव्हा आपल्याला आरे कॉलनीमध्ये जाम गर्दी भेटली होती. जाममध्ये जाम गर्दी. आता ओबेरा संपल्यावरती आपल्याला लेफ्ट मारायचा. हे कधी कधी ना बोलण्याच्या नादातनं विसरून जातो मी. श्री स्वामी समर्थ लिहिलं आणि एवढा त्याचा स्पीड आहे का म्हणून. म्हणजे स्वतःच असे कारस्थानं करायचे आणि पुन्हा देवाला म्हणायचं मला वाचव म्हणून. काय यार. विनोद द्यायला पाहिजे होतं. विनोद टूर्स अँड ट्रॅव्हल्स. विनोद उगाच केला. गजब बेइज्जती है. तर आता आपण इथून मारणार लेफ्ट. ऑलमोस्ट लेफ्ट मारलं आहे आपण. वाव, मौत को छू के टक से वापस आ सकता हूँ. इंडिकेटर देता येत नाही का? सांगा ना मला. तुम्ही जर खालून येता, हायवे चढताय, ऑलमोस्ट इंडिकेटर द्या ना. यार मला समजत नाही ना करायचं का. खरं तर तुमचा एक इंडिकेटर जरी द्यायचा चुकला ना, तुम्हाला सांगतो ऑलमोस्ट गाडी एवढी तरी टच झाली ना तरी गाडीवाला पडतो. आपण बघा ना, सायकलला तुम्ही जर थोडासा असा धक्का दिलात किंवा थोडासा हात लावला तरी सायकलवाला पडतो. तर बाईक तर तुम्ही सोडूनच द्या, त्याला तर मशीन लावलेलं आहे. हां, म्हणजे पावर तर असणारच. बॅलन्सिंगचा सगळा खेळ असतो, फक्त बॅलन्सिंग.
रायडर किती चांगला असो त्याचा जर बॅलन्स गेला ना तर तो रायडर किती चांगला असो त्याचा काय संबंध नाही. ते काय मॅटर नाही करत की त्याचा किती एक्सपिरियन्स आहे काय आहे. वाव, ही गाडी ना मला खूप आवडते. खूप म्हणजे तिचा आवाज खूप भारी आहे. वाव, मला एवढं काय आवडतं माहीत नाही. ती गाडीचं फेसिंग पण मला खूप टेल लाईट आहे ना तिची मागची ती लाईट, ती ऑलमोस्ट मला खूप आवडते आणि ती तुम्ही जास्त बघत असतो. त्याने जो टब बॉक्स लावला आहे ठीक आहे पण तो शोभत नाही त्या गाडीला. आय डोंट नो का असं मला वाटतं. पण कसं जे ऑफ रोडिंग टुरिंग गाड्या असतात ना ऑलमोस्ट त्यांना ते मॅच होता. ही आपण ऑफ रोडिंग नाही बोलू शकत, ही थोडी मॉडेलिंगवाली गाडी. मॉडेलिंग जे लुक लाईक वाव अशी वाटत. आणि ऑलमोस्ट पॉवर तर आहे तिच्यात. यार तो रिक्षावाला ऑलमोस्ट मला टच व्हायला आला यार. एवढा इंडिकेटर देतो मी, साला ये दुख काय खत्म नहीं होता बे. हा म्हणजे इंडिकेटर देऊन पण ना मनात भीती बाळगायची की मला कोणी ठोकेल काय करेल अशी असते का मुंबई. आज ना मी थोडा व्ह्यू ना असा अँगल ना थोडासा खाली घेतला आहे. कसा वाटतोय बघू आता यार. सगळ्या गोष्टी ना एक्सपिरियन्स करायला सुरुवात झाली आहे माझी. थोडं मी एक्सपिरियन्स करते. आज तर 8:50 मला इथेच झाली. माहीत नाही मला किती वाजते. अरे इकडे धूळ व्हायला लागले यार. बाकी हा रोड इथे असतो शांत पण कधी कुठून कशी गाडी आहे सांगू नाही शकत. आणि आता मला इकडे रिक्षा पण खूप दिसायला लागल्यात. मला माहीत नाही पण पहिले एवढं नाही दिसायचं रिक्षा. जागा द्या जरा यार. मला माहीत नाही आज मला एवढं ताप फील होतं शांत. पण ठीक आहे मला ना हेल्मेट नसल्यामुळे ना मला सगळं वायझर ओपन करावं लागतं कारण तुमच्याशी बोलता ना. नो मीच सांगून मीच खड्ड्यात गेलो यार. युनिट नंबर 13. वाव टपाल. वाव सुकून सुकून सुकून. सुकून वाली In audio. स्लोली कारण या रस्त्यावर खडी आहे आणि खडी ना अशी क्रॉसिंगला ना घसरते. त्याचा प्रॉपर रोड असेल ना तर तो कसा एकदम फिट्ट असतो. त्याच्या खालची जमीन असते बेस असतो ना तो एकदम फिट्ट असतो. आणि खडी असली ना का खडी थोडीशी अशी फिरणारी असते कारण ती एका जागेवरती स्थिर नसते. त्याच्यामुळे खडीवरती टर्नमधून जरा थोडं सांभाळून मारा भरे तुम्हाला किती एक्सपिरियन्स होतो. पण खालचा जो बेस असतो ना ते इकडे तिकडे हलणारा असतो त्याच्यामुळे. In audio. इंटरकॉमची बॅटरी संपले ना ते सारखा टन असा आवाज येत आहे. मेलो रे. अरे हा बाबा तुला लावतो चार्जिंग. हां त्याचं पण तू खूप चार्जिंग खायला लागला आहे. माहीत नाही मला मी कधी चार्जिंग लावले तुला. पण नो असं नको करू रे मित्रा. खरंच तुझ्याशिवाय माझं कोण आहे. हां यार इकडे रोड खाली भेटला ना तरी खड्डे भेटतात. मग करू तरी काय. सायकल कुठली असो प्रोटेक्शन खूप महत्त्वाचं असतं. प्रोटेक्शन सायकलवाले पण आता डोक्याला प्रोटेक्शन हेल्मेट सारखं थोडं वापरायला लागलेत. काय शब्द माझे इकडून तिकडे जात आहेत. माझा आरसा त्या दिवशी रिक्षावाल्याने वाकडा तिकडा गेला यार. त्याची मान मोडून टाकली.
इंडिकेटर ना एक पण देणार ना. तुम्हाला जर राईट मारायचं, राईटला जायचं तर द्या ना इंडिकेटर. पेटून दे ना जरासा, जाऊन दे ना तुमची बॅटरी. लोकांवर जळताना बरोबर जळतील हां, पण त्यांना राईट लेफ्ट मारताना त्यांना इंडिकेटर जळवायला सुचत नाही हां. लोकांवर जळताना त्यांना सुचवावं नाही लागत की कोणावर जळायचं कोणावर नाही जळायचं. जळकाटे आहे घ्या ना, मागे घ्या ना. तो दादा असं बोलतो, काय नाव यार विसरलो, त्याच्याकडे बुलेट आहे आणि तो रूल्स फॉलो करा. तो बोलतो घ्या ना काका, घ्या ना मागे हां, कशाला आडवे येत आहे, घ्या ना. तर थोडं ना टोनिंग मला असं माझ्या टोनिंगमधून आलं. नाव अजून नाव नाही तर मला. हे झेपटो एकटोवाल्याने ना जाम घाय असते ना, त्यांना लय गाड्या घुसवतात. मग तडाक्यात भेटला ना खरंच. अरे हो रे यार, कसले चालवतात आबा. आता त्याला घाय बघितल्या. अरे थोडं तरी काहीतरी दाखवेलच तो आपलं असं. माणसाच्या अंगातले गुण ना कधी बदलत नाही. तर हेल्मेट नाही काय नाही. झेप्टोवाल्यांना हेल्मेट नाही देत वाटतं. अरे झेप्टोवाल्यांना काय करायचं आहे, तुम्ही आमच्या ऑर्डर मारताय ना, बस झालं. तू नाही तर दुसरे 1000 आहेत अजून अडीक पडीत. हां, यांना स्वतःचं कळत ना. बरं म्हणजे यांना पोलीस पकडतात. याचा ना इंडिकेटर नाही. अरे म्हातारे व्हायला आल्यात रे, मेलात तरी इंडिकेटर द्या. हे बघ झेप्टोवाले जे घुसतात ना भाई, खरंच त्यांचा नाद नाही. तो बघ तो बघ, झेप्टोवाल्यांचा नाद नाही करायचा गाडी घुसवणं. बाकी कोणाला पण नाद नाही. माझी जागा हवी असेल ना, तर एका झेप्टोवाल्याला पुढे करायचा. असा जातो ना एकदम भाई. यांना ना आर्मीच्या बाउंड्रीवरती ठेवलं पाहिजेत लढा. In audio.